लीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला चढली धार, सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन। आरक्षणानुसार त्यांना तत्काळ पदोन्नती मिळावी यासाठी कडून 25 जूनला राज्यभर आंदोलन। ज्योतिबा डोंगर संदर्भात खोटा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी, शिवशाही फाउंडेशनची मागणी। आणि मोफत कोविड केअर सेंटर उभारून गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टने केलेले काम हे कौतुकास्पद, आमदार गोपीचंद पडळकर। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती ताराराणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनात कोल्हापुरातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला। खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मूक आंदोलनानंतर राज्य सरकारने बैठक घेऊन मागण्या मान्य करण्याच्या केवळ बालगण्या केल्या आहेत। त्याचे नोटिफिकेशन काढले नाही अथवा राज्यपालांनी सुद्धा अद्याप त्याचे कोणतेही मंजुरीचे आदेश काढले नाहीत। याचप्रमाणे सारथी संस्थेला सुद्धा 1000 कोटी देण्याची भाषा म्हणजे निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप करत अद्याप आरक्षणासह मराठा समाजाच्या 37 मागण्यांसाठी आज कोल्हापुरात छत्रपती ताराराणी चौकात सकाळी 11 वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात बाबा पार्टे, निवास साळोखे, जयंत पाटील, सुजित चव्हाण, अजित राऊत, दिलीप देसाई, समरजित सिंह घाटगे, जयेश कदम, बाबा इंदुलकर, सचिन तोडकर, कुलदीप गायकवाड, संग्राम निकम, दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवाजी महाराज की जय। बहुजन समाजोद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय। राजमाता जिजामाऊली की जय। अरे मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण। कोणचा म्हणतोय देत नाही, अरे कोणचा म्हणतोय देत नाही। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं आणि मराठा समाज बांधव पुन्हा आपल्या न्यायासाठी आणि हक्कासाठी पेटून उठल्याचं पाहायला मिळालं। यातच आता छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत पुढाकार घेऊन शासनाकडे अनेक मागण्या केल्या। त्यापैकी आता काही मागण्या मान्य होताना दिसत आहेत। मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्याची महत्त्वपूर्ण कारणे लक्षात घेऊन त्यावरती पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती। त्यानुसार आता मराठा आरक्षणाबाबत शासनाकडे केलेली पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे याचिका दाखल करण्यात आली। त्यामुळे मराठा समाज बांधवांना आता पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे। तसेच माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरित अनेक शर्स देखील भाषांतरित करण्यात येतील असं नमूद केलं आहे। अशा प्रकारचं ट्विट आज छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे। मोफत कोविड केअर सेंटर उभारून गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टने केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले आहेत। आमदार गोपीचंद पडळकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सायबर कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये उभारलेल्या मोफत कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधलाय। व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे आणि मोरिया मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी या मोफत कोविड सेंटर संदर्भातील माहिती सांगितली। यावेळी मोरिया मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्या माध्यमातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या सेंटरमध्ये मोफत रुग्णसेवा करत असल्याबद्दल आमदार पडळकर यांनी डॉक्टर निंबाळकर यांचं विशेष कौतुक केलं।
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेत, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा विजन चॅरिटेबल ट्रस्टने रुग्णसेवा करून अनेक रुग्णांना जीवदान दिलं आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक केला आहे. पहिल्या लाटेत विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 1200 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसऱ्या लाटेत सुद्धा या ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये आज 600 पेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. कोरोना काळात रुग्णांची मोफत सेवा करण्याचं खूप मोठं काम हे संताजी बाबा घोरपडे यांच्या माध्यमातून सुरू असून हे कार्य कौतुकास्पद आहे, असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. यावेळी जयेश शिंदे, विकी चव्हाण, विकी सावंत, सोनू शिंदे, राम कत्राड, निखिल चव्हाण, विजया शिंदे उपस्थित होते. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर एका शेतकऱ्याची गोंडस आणि लाडकी बैलजोडी चक्क पुराच्या पाण्यात पोहत होती. पंचगंगा नदी पाण्याची पातळी वाढलेली असताना अंकुश दिनकर जाधव या शेतकऱ्यासोबत येऊन त्याची शुभम आणि सोन्या नावाची बैलजोडी चक्क पुराच्या पाण्यात पोहतानाचं थरारक दृश्य पाहायला मिळाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली येथे राहणारे अंकुश दिवाकर जाधव हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. लोक त्यांना शर्यतवाले या नावानेही ओळखतात. त्याचं कारण आहे त्यांनी जीवापाड जपलेली त्यांची शुभम आणि सोन्या नावाची शर्यतीत नेहमी अव्वल येणारी लाडकी बैलजोडी. केवळ शेतीची कामे करण्याच्या उद्देशाने खरेदी केलेल्या बैलजोडीने आतापर्यंत शर्यतीत अव्वल येऊन 300 बक्षिसे मिळवली आहेत. अंकुश दिनकर जाधव या प्रगतशील शेतकऱ्याने केवळ आवड आणि शौक म्हणून या बैलांना शर्यतीत उतरवलं आणि या बैलजोडीने मात्र एकावर एक बक्षिसं मिळवायला सुरुवात केली. शुभम आणि सोन्या जणू या शेतकऱ्यांचे प्राण बनले आहेत. याच लक्षवेधी बैलजोडीला घेऊन राजाराम बंधाऱ्याच्या पुराच्या पाण्यात ही लाडकी बैलजोडी कशी पोहत आहे हे दृश्य पाहूयात. महाराष्ट्र शासनाने 7 मे 2021 रोजी अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं नोकरीतील पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. आरक्षणानुसार त्यांना तत्काळ पदोन्नती मिळावी यासाठी कास्ताईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीमध्ये महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे, राज्य सरचिटणीस आकाश तांबे, जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांच्यासह विविध शाखेचे जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली. राज्यातील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांची पदोन्नती आरक्षणाबाबत अनुमती याचिका प्रलंबित असताना महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलले आहेत. या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे डावललेले नोकरीतील पदोन्नती आरक्षण
पुन्हा देण्यात यावं यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना कास्टाईन कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील जागृत देवस्थान ज्योतिबा इथे दरवर्षी अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात. ज्योतिबावर प्रचंड श्रद्धा असणारा एक भाविक वर्ग आहे आणि या भाविकांची मनं दुखावणारा ज्योतिबा डोंगर या संदर्भातील एक दरड कोसळत असणाराचा खोटा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत यांनी केली आहे. या ज्योतिबा डोंगर संदर्भात काही दिवसांपूर्वी एक दरड कोसळत असलेला खोटा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षात ते ठिकाण ज्योतिबा डोंगरावरील नाही, परंतु हे ठिकाण ज्योतिबा डोंगरावरीलच आहे असं सांगून ते व्हायरल करण्यात आलं आणि यामुळे ज्योतिबा डोंगरा संदर्भात खोटा आणि बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना शोधून काढून पोलिसांनी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी भाविक वर्गातून तसेच शिवशाही फाउंडेशनच्या वतीने शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत यांनी केली आहे. वेळ झाली आता छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिरोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बक्षीसपत्राचा दस्त 2 दिवसांपूर्वी झाला होता. हा दस्त देण्यासाठी दुय्यम निबंधक प्रमोद नेताजीराव साळुंके हे पैशाची मागणी करत होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. यानुसार आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला होता. यावेळी तक्रारदार यांनी दस्त देण्याची मागणी केल्यानंतर दुय्यम निबंधक साळुंके यांनी 2,000 रुपयांची मागणी केली. यावेळी साळुंके हे 2,000 रुपये घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला सापडलेत. यावेळी साळुंके यांना ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आलाय. शिरोळ येथील शासकीय विश्रामगृहात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते. दुय्यम निबंधक कार्यालयात प्रमुख साळुंके यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामकाजाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी दिली आहे. सध्या शासन लसीकरण करण्यावरती भर देत आहे. यामध्ये 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्ष वयावरील नागरिकांचं आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचं लसीकरण होत आहे. यासोबतच तृतीयपंथी लोकांनाही लसीकरण लवकरात लवकर करावं अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडून करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना कोविड-19 लस देताना त्यांच्याकडे KYC नसली तरीही त्यापैकी कोणत्याही कागदपत्रांची मागणी करू नये. तसेच तृतीयपंथीयांना लस देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत अध्यक्ष जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सूचित करूनही अशा प्रकारच्या शिबिराचे नियोजन किंवा कार्यवाही न झाल्याने श्री मयुरी आळवेकर, सदस्य महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय यांनी प्रत्यक्ष या कार्यालयामध्ये येऊन तृतीयपंथीयांना तत्काळ लस देण्याच्या अनुषंगाने विशेष शिबिराचं आयोजन करण्याबाबत विनंती केली. कोल्हापूर तसेच इचलकरंजी या ठिकाणी तृतीयपंथीयांची संख्या तुलनेने जास्त असल्याने या 2 ठिकाणी विशेष लक्ष देण्यात यावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे. करवीर तालुक्यातील कसबा बीड गावच्या गुरवाचा माळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुरवाची पेढ श्रीधर गुरव यांच्या मालकी शेतीमध्ये भांगलन करीत असताना सुशीला शहाजी मांगोरे या महिलेस सुवर्ण मुद्रा सापडली आहे. ही घटना रविवारी घडल्याने ग्रामस्थ वर्गात कुतूहल व्यक्त होऊ लागले. कोल्हापूर शहराच्या पश्चिम दिशेला अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर भोगावती तुळशी नद्यांच्या पवित्र संगमावर कसबा बीड हे गाव वसलं आहे. 12व्या शतकातील शिलाहार राजवंशाची प्राचीन ऐतिहासिक भोजराजाची राजधानीचे गाव म्हणून याची ख्याती आहे. 12व्या शतकामध्ये शिलाहार वंशज भोजराजाच्या राज्याभिषेक सोहळ्यात या सुवर्ण मुद्रांची उधळण झाली होती असे इतिहासकार सांगतात. मृग नक्षत्रामधील पहिला पाऊस शेतीमध्ये शेती पिकांची भांगलण करताना या मुद्रा सापडतात. यावरून सोन्याचा पाऊस पडतो अशी ओळख कसबा बीड या गावची महाराष्ट्रामध्ये झाली आहे.
श्रीधर घुरव यांच्या शेतीमध्ये काही महिला भांगलन करीत असताना या मुद्रा सापडल्या. अत्यंत छोट्या अंदाजे 5 मिलीमीटर व्यासाच्या या मुद्रा असून त्याच्या एका बाजूला अलंकृत त्रिशूळाचं चित्र आहे. लहानशा सुवर्ण मुद्रेवर कोरीव नक्षीकाम केलेली मुद्रा पाहून ग्रामस्थ वर्गात आश्चर्य व्यक्त होत आहे. गावात सुवर्ण मुद्रा सापडण्याच्या घटना नेहमीच घडतात. तृतीयपंथी समाजातील उत्तम कोरणे यांच्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. पण ही दुखापत इतकी वाढली की त्यामुळे त्यांच्या गुडघ्यापासून खाली पाय काढावा लागला. परिस्थिती बेताची. त्यातच आता औषध आणि ड्रेसिंगचा खर्च त्यांना पेलवेना. त्यांना स्वतःला फिरता यावं यासाठी श्री संजय जमदाडे यांनी त्यांना स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून व मित्रपरिवाराच्या मदतीने पैसे गोळा करून ते पैसे सत्कर्मी लावून त्यांना व्हीलचेअर आणि कुबड्या दिल्या आहेत. यामुळे आता उत्तम कोरणे यांना मोलाची मदत झाली आहे. समांतर या सीझन 1च्या कुतूहलजनक कथानकानंतर आता समांतर सीझन 2 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झालाय. नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं असं म्हटलं जातं. मात्र तुमच्या नशिबात काय लिहिलंय हे तुम्हाला कळलं आणि यामुळे तुम्ही तुमचं नशीब पुन्हा लिहू इच्छिता तर काय होईल? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अशी MX ओरिजिनल सिरीज समांतर आपला सीझन 2 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात पुन्हा एकदा अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई तामणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याही यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. समांतर सीझन 2चा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात समांतर सीझन 2 विषयी अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. समांतरने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीस काढत सर्वभाषिक प्रेक्षकांना या वेब सिरीजनं आपलंसं केलं आहे. समांतरचा पहिला सीझन येऊन आता वर्ष उलटलं असून प्रेक्षक आता सीझन 2ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीझन 2 मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून जर तुम्हाला तुमचं भविष्य माहीत असेल तर ते बदलणं शक्य आहे का, असा कुतूहलजनक प्रश्न यामध्ये उपस्थित होणार आहे, असं अभिनेता स्वप्नील जोशी यांनी सांगितलंय. काही मनोरंजक वळणे घेत हे समांतर सीझन 2 प्रवास करेल. समांतर या थ्रिलर वेब शोचा हा सीझन मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांना 1 जुलैपासून MX प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे. कोल्हापुरातील शनिवार पेठ येथील गवळी गल्लीमधील परशुराम काशीनाथ गवळी हे 63 वर्षाचे वृद्ध गुरुवार दिनांक 17 जून 2021 रोजी संध्याकाळपासून बेपत्ता झाले आहेत. डेअरीत जातो असे सांगून घराबाहेर पडले होते, परंतु त्यानंतर ते घरी न परतल्याने त्यांचा मुलगा गणेश गवळी यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात वर्दी दिली आहे. त्यांचा वर्ण गोरा असून ते अंगाने मध्यम आहेत. त्यांची उंची 5 फूट 7 इंच इतकी आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कोणालाही व्यक्ती आढळून आल्यास 9922 78 78 78 किंवा 9890 03 79 00 अथवा 7083 19 90 99 या क्रमांकावर संपर्क साधावा. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात उद्या नवीन ताज्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.